काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी, तरी हे हो का शतखंड, पडो झडो नियारांड. तुका म्हणे कर कटितयाचा विसर, तरी हे हो का शतखंड, पडो झडो नियारांड. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवरा, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत देवराया. दंडवत म्हणजे इथं आवाज दे दादा, तुझा घुमल्यासारखाच गुंज राहिला कडे. दंडवत तुझी पाया, कमी असलाच चालते. शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीची वाटा, मजदा वाव्या सुभटा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्र जननी देवाची, आदत्र जननी देवाची, आदत्र जननी देवाची. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. ओम नमो सद्गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा. बैसोनी माझी रसना, हरिगुण वर्णावे. गुरु महाराज गुरु, जय जय भगवान बाबा सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय भगवान बाबा सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय भगवान बाबा सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय भगवान बाबा सद्गुरु. जय जय वामन भाऊ सद्गुरु, जय जय वामन भाऊ सद्गुरु, जय जय वामन भाऊ सद्गुरु. जय जय वामन भाऊ सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय वामन भाऊ सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय भगवान बाबा सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय भगवान बाबा सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय भगवान बाबा की सद्गुरु वामन भाऊ महाराज की जय. तुझ विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा, तरी हे हो का शतखंड, पडो झडो नियारांड. उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा माझ्या आया बहिणी, तुम्हा सर्व आभार वृद्ध मायबापांच्या चरणसेवेचा जो योग या ठिकाणी आहे, तो किमनिमित्तानं आहे तुम्हा सर्व मायबापांना विधित आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपेनं, भगवान भोलेबाबाच्या कृपेनं, ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपेनं, तुम्हा सर्व सज्जन भाविक भक्त लोकांच्या सहकार्यानं, संत महंतांच्या आशीर्वादानं, पूजनीय अजान सिद्ध साधू श्री संत भगवान बाबा, श्री संत वामनभाऊ बाबा या थोर संतांचा पुण्यतिथी पर्वकाळ या पवित्र पावन पळसखेड या गावामध्ये होत आहे. पुण्यतिथी हे पुण्यवानांची होत असते, पापी लोकांची तेरवीच. पुण्यतिथीपर्यंत आपण जात नाही. भगवान बाबाची पुण्यतिथी कितवी येईल हे आता 61 आहे. संत वामनभाऊ बाबाची पुण्यतिथी 50वी. मला एक सांगा,
लाखो रुपये खर्च आपण करून राहिलो. एवढं सुंदर मंदिर बांधलं, एवढे मोठे 2 सभा मंडप हे निधीतून आले असतील. तुमचे आमदार साहेब रायमुलकर साहेबांनी दिलेले आहेत. हो, एवढा मोठा खर्च सोहळा करतो, एवढे मोठे मोठे गायक लोक, मृदंगाचार्य, ज्यांचे महाराष्ट्रात ख्याती आहे असे लोक या ठिकाणी आहेत. साऊंड सर्व्हिस, एवढा खर्च खटाटोप करतो. खरं सांगा, आपल्या बापाची पुण्यतिथी आपण किती वर्ष करतो? मी विचार करू करू बोलतो, खरं बोलतो. ज्या बापानं घर बांधून ठेवलं, ज्या बापानं जमीन भरपूर घेऊन ठेवली, तरी पुण्यतिथी किती वर्ष बाबा? लयच पिवळा माल दाबेल असला तर खरं आहे ना. 50 वर्ष झाले पुण्यतिथी चालू आहे महात्म्याची, वामन भाऊ बाबाची. बाबाची पुण्यतिथी, भगवान बाबाची किती वर्ष चालणार आहे? हाय कोणात पावर सांगायची? आपल्यासारखे हसवे नसवे हे येतीन, 1000 जातीन. तुम्ही लक्ष देऊ नाही का? यांची पुण्यतिथी कुठपर्यंत चालणार आहे हे फक्त मीच सांगू शकतो, तुम्हाला नाही जमत. त्यांची पुण्यतिथी जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालणार. का हो, आम्ही जर नाही केली तर? तुम्ही नाही करसान, मी नाही करणार तर आपला बाप करीन. कोण? वैकुंठीचा भगवान. साधूचा सोहळा इथंच नाही, देवाजवळही होती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. आमचा भगवान वैकुंठामध्ये या महात्म्याचा सोहळा करते. तुम्ही कोण आहे करणार? का करतो आपण सोहळा? श्री गुरु आबा एक दृष्टांत सांगायचे, जुन्या महात्म्याचा दृष्टांत. मी शांततेत कीर्तन करतो, मला उशीर झाला यायला, तरी तुमचे कार्यकर्ते माझ्याशी गोडच बोलले, एकही कळू नाही बोलला. उसाक उशीर झाला की लोक टोमने अरे या भाऊचा फोन चालू राही मला, जितू भाऊचा. मी म्हटलं आता खाम माय काय झालं भाऊ, घाई घाई होतं, वावरात गेलो, मग तूर काढणं चालू होतं. हां, त्या हळममध्ये मला फोनाचा आवाज येणार भाऊ. मग तूर काढणं झाली, घाई घाई आलो, कपडे घातले, कपडे फक्त धोतर नेसलो, बनेन घातलं आणि तसाच गाडीत बसलो. आणि मा बायकोनं थैली दिली नाही, शर्टही दिलं नाही. 50 किलोमीटर निघून आलो मी खामगावलो. हा, आणि मग मा भाऊ मला म्हणते दादा मग काय का रे फेटा रे? मग मी ना मागे पाहिलं, म्हटलं गळ्या फेटा दे सोडून, शर्टही नाही ना रे, चाल वापिस. असं झालं भाऊ ते. म्हणून परत जायला लागलं आणि परत या लागलं. पण हा आलो ना, मग आता चाले ना 2 वाजेलो, काय भोर आहे, सगळे आपलेच आहेत, काही वांधा नाही. मी शांततेत कीर्तन करतो बापू. हा, मग काय करून राहिलो आपण साधूचा सोहळा? शेतकऱ्याची गाय शेतामध्ये व्याली, आपण सगळे शेतकरीच आहे. ते गाय घरी आणायची आहे.
कशी आणू हो महाराज आपण? तुमची गाय व्याली, इकडे काय व्याली म्हणतात ना की जनली म्हणतात? हा असं, हा या चॅनलच्यानं गाय भरा लागते जरा असं, नाही तर मी तर मग अधिकही आहे. शेतकऱ्याची गाय शेतात व्याली ते घरी आणायची आहे. कशी आणतात? धरून हाट राजे हो. हा बरोबर बोलले हो बाबा. या बाबासाठी टाळी वाजवा. त्याले शेतकऱ्याला ते गाय धराव नाही लागत, बांधाव नाही लागत, वळाव नाही लागत, हाणाव नाही लागत. तिचं वासरू असं उचलायचं बुवा आणि कंठाशी धरलं. तुम्ही मरेपर्यंत चाला ना हो, तुमच्या मागेच राहते. फक्त जर्सी नाही पाहिजे, ते गावरानच पाहिजे हो. ते वासरू उचललं, तुम्ही 50 किलोमीटर चालत राहा, गाय तुमच्या मागे राहते. तशी एक गाय आहे, त्या गाईचं नाव आहे विठाबाई आणि त्या गाईचं राहणं आहे पंढरीमध्ये. आणि त्या पंढरपुरातल्या गाईचे 2 वासरं आहेत. एक आहे संत भगवान बाबा आणि दुसरा आहे वामन भाऊ बाबा. मग या वासरांवर जो प्रेम करील त्याच्यावर पंढरीची विठाबाई प्रेम करते, म्हणून हा सोहळा चालू आहे. इथं कोणाचाही पैसा लागत नाही. पुण्यवंतांच्या पुण्यतिथ्या होतात आणि करणारी पुण्यवानच लागतात. सज्जन का पैसा साधू और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर और वकील. सज्जनाचा पैसा परमार्थाला लागतो आणि दुर्जनाचा पैसा कोर्टात दवाखान्यात. नाथांच्या ओव्या आहेत. श्रीमंत सोनी दान न करी. तुम्ही रेटा नका घेऊ त्याचा. हा पुढे सरका जराशे. हा जवान माणूस आहे रेटला, त्याला म्हटला श्रीमंत सोनी दान न करी, गरीब सोनी भजन न करी. तया गळा पाशान बांधोनी समुद्रा जान बुडवावे. मी नाही बोललो, हे पैठणचे नाथ बाबा बोलले. श्रीमंत आहे पण या सोहळ्यामध्ये काही देत नाही. अरे गरीब आहे पण कीर्तन भजनाला येत नाही. त्याच्या गळ्यामध्ये पाषाण बांधा आणि त्याले समुद्रात नेऊन डुबू डुबू मारा. मी नाही बोललो, नाथ बाबा बोलले. असली सामर्थ्य वैभव स्वयं करावा महोत्सव, ना तरी महोत्सव सर्व मिळून करावा. अरे सामर्थ्य असेल हे एका दिवसाचं अन्नदान. लग्नात पंक्ता देणारे तर लय झाले. सप्त्यात दे. महाराज असं लग्न केलं मुलीचं, तालुक्यात कोणी करणार नाही. उपकार केले का रे? मुलगी कोणाची आहे? मुलगी कोणाची आहे? तू. मग लग्न काय शेजारी करीन का रे? तुही ले काय तू लग्न करशील? तुले जर परमार्थ करण्याचं असेल लोकांना सांग पण कर या सप्त्यात अन्नदान. संतामुखी देता घास कोटी यज्ञ होती त्यास. एका एका घासाला कोटी कोटी यज्ञाचं पुण्य लागते. जर या सोहळ्यामध्ये कोणी पंगत दिली असेल त्यासाठी. तुमच्या गावात येऊन आनंद वाटला बापू. खूप सुंदर गाव आहे. इथं येऊन प्रसन्न वाटलं. मोठ्या मोठ्या महात्म्याचे कीर्तन, आदरणीय गुरुजींचं कीर्तन कालच्या दिवशी झालं. हो पण कसं असते, आमच्याकडे म्हणतात गध्याले अनारशाची काय चव. आमच्याकडे असं म्हणतात. हो बापा, त्याचं कीर्तन म्हणजे सोन्याचं दुकान आहे. ज्याले कळीन त्याले कळीन, ते सोन्याचं दुकान आहे. पण विठ्ठल महाराज खरं बोलतो. आता लोक लोखंडाजवळ जास्त आहेत, सोनाराजवळ नाहीत. एवढा दिव्य सोहळा तुम्ही मायबापांनी घडवून आणला. प्रथम तुम्हा सर्वांना मी वंदन करतो. कारण एवढा सुंदर नियोजन आहे तुमचं की तुमच्या सप्ताहात महाराष्ट्रातले किती मोठे बाबा आणले तरी एवढीही त्रुटी काढू शकत नाही. असं सुंदर नियोजन. टाळकरी पा
आमच्या अनिल बाबाच्या चाली सोयाबीन सोंगता सोंगताच्या मी ऐकतो. झाडाखाली बसले की असे गोड म्हणतात हो. हा मी बी तिकडेच असतो वावरात ऐकायला. हा गोड चाली म्हणतात. याच गावातले आमचे लहान गुरुबंधू आमचे कृष्णा महाराज आहे, मधले महाराज आदरणीय गुरुबंधू महेश महाराज आहे, आमचे विठ्ठल महाराज. म्हणजे मी सांगत असतो, तुम्ही रेता सिमेंट विटाईचे मंदिरं बांधता आणि आमचे विठोबा महाराज हे असे मंदिरं बांधतात. हो, महाराजांची संस्था आहे. गावागावात फिरतील त्याचे मंदिरं, चालते बोलते. हो, आणि तुमच्या गावचे चोपदार तर मला लयच पटले. यंग आहे ना हा, असे निवडून आहे. सगळा कार्यक्रमच तुमचा फिट आहे. हो, एक नंबर. यायच्यासाठी टाळी वाजवा एक. हा, आता एक बदल करता, पुढच्या वर्षी लोक मिशा काढूच नका. असो, असा दिव्य सोहळा आहे आज. 7व्या दिवसाची सेवा गावकऱ्यांच्या वतीनं आदरणीय पूजनीय विनायक भाऊ शेलूकरांचा मला फोन आला कार्यकर्त्यांच्या वतीनं, आणि त्यांनी आग्रहानं या गावातलं मला निमंत्रण दिलं. कार्यकर्ते वेळोवेळा फोन करत राहिले, पण त्यांनी बोलवलं. आणि ज्यांनी कीर्तनाचं यजमानपद घेतलं आदरणीय माजी आमदार साहेब रायमुलकर साहेब यांचे चिरंजीव नीरज, आदरणीय नीरज भाऊ रायमुलकर यांनी आजचं कीर्तनाचं यजमानपद घेतलं, म्हणून आमचं या ठिकाणी येणं झालं. विठाल असा दिव्य सोहळा या ठिकाणी आहे. इथलं म्हणजे हे जे फुलाईले मशीन जे आणली तुम्ही ना, हे मी ना पहिल्यांदा पाहिली. काय आनंद. हार पा बरं, खरं बोलता. हा, विठोबाची शपथ आहे, तुमच्या लग्नात एवढा होता काय? तुमच्या तो नव्हताच नव्हता. जाऊ द्या, मजा आहे. पण हार, हा हार आमचे गुरुबंधू गोरख महाराज आहे. गौरव महाराज आहे ना. आमच्या त्याच्या भेटी झाल्या. या हाराचं वजन मी तोलू शकलो एकदा, पण हा टाकल्यावर हेकोळा झाला. लक्ष देऊन ऐका, खूप आनंद आहे बापू. हे फुलाईवर चालणं आणि हे ते. आता हे चायनाला याच्या पुढे बोलतो पांडुरंगाची शपथ घेऊन. हे आमच्या नशिबात आलं कसंच. कधी कधी असा विचार करत बसली की डोळ्यातून अश्रू येतं. आणि एवढं समजते, तुम्ही आमच्या गळ्यात हार नाही टाकत, आमच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे म्हणून टाकता. आम्हाला कोण हिंग लावते हो? हा हा, आम्ही पांडुरंगाचे माणसं आहे. मोठ्याचं कुत्रं असलं तरी लोक म्हणतात भाऊच आहे, मग आम्ही देवाचे कुत्रे आहो म्हणून आमचा आदर आहे. हा, नाही तर काय एवढा हार आपले. हट, ऐका लक्ष देऊन. असा दिव्य सोहळा या भूमीमध्ये आहे. आणि आज आमच्याकडे सेवेसाठी अभंग घेतला जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबारायांचा. तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून पांडुरंगाशी बोलतात. त्या देवाला सांगतात, विठोबा तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जीवा माझी जीभ कर्म व्यभिचार व भोग व्यभिचार रहित आहे हे पटवून देऊन तुम्हा आपल्याला उपदेश करून पांडुरंगाकडे मागणं मागतात असा आजचा अभंग. आता प्रश्न पहा, उपदेश कुणी कराव, कुणाला कराव, कसा कराव, कशा करता कराव, उपदेश म्हणजे काय समजून राहिलं ना? उपदेश गुरु करतात, साधू करतात, मायबाप करतात. पहिला प्रश्न, तुकोबाराय आपले कोण? जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथून या. श्री तुकोबाराय हे जगाचे गुरु आहे. तुकोबाराय साधू आहेत. साधू म्हणजे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पांढरे कपडे घालते, कीर्तन करते म्हणजे साधू, बरोबर? पण ऐकणारे लोक हुशार आहेत, लगेच दोघंही म्हणतात हा कीर्तन करते म्हणजे साधू नाही.
कथा करते म्हणजे साधू नाही. नाही मग साधू म्हणजे काय? रागद्वेषरहितत्वम उदासत्वम. कोण आहे साधू? ज्यानं कधी कोणाचं वैर केलं नाही ते साधू. माफी मागून बोलतो गुरुबंधू लोक, पण खरं बोलतो. जेवढं वैर आपल्या बुवा लोक येत आहेत तेवढं वैर नेते येत नाही. नाही ना. हा मग मी 5 राज्यात फिरतो ना, माझ्यावर 4 गुन्हे दाखल झाले. 4 मी चौकशी केली तर 4 गुन्हे मागे 4 महाराजच निघले. आमचं आम्हाला सैन होत नाही. याच्यावर आमचे गुरुजीला मस्त दृष्टांत देत. कुत्रीनं पिल्ल दिले. मी शांततेत कीर्तन करतो. ज्याचा टाइम होईन त्यानं घरी जाऊन चहा घेऊन या. मी घाई काही करत नाही बाबा बोलेच, आणि मला घाई येतही नाही. कुत्रीनं पिल्ल दिले. लक्ष देऊन ऐका. मग कुत्री पिलाईला सांगे बाहेर जाऊ नका, हे जग वाईट आहे. मग कुत्रीचे पिलं काटे येतच राहत. पिलं जरा जरा मोठे झाले, बाहेर आले. मग ते पिलं लेकराईले दिसले. लेकराईने एक एक पिल्लू उचललं, घरी नेलं. पोरं हो, चिंक जमाना का करू, इकडे ऐक ना. लेकराईने एक एक पिल्लू उचललं, घरी नेलं. घरी नेल्यावर ते पिलाईले दूध बिस्किट, दूध बिस्किट, दूध बिस्किट, दूध बिस्किट. ते पिलं आपल्यासारखे सुधारले. ते पिल्लं उड्या मारायला लागले. उड्या मारत 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 गल्लीत आले, आणि ते मोठ्या मोठ्या कुत्र्याले दिसले. त्याला राग आला. कालचे पिलं एवढ्या उड्या मारतात. मग त्याला राग आला, आणि रागानं त्या कुत्र्यानं त्या पिल्लांना रक्ताभांबळ केले. आणि कुत्रीचे पिल्ल रडत रडत कुत्री जवळ गेले. मम्मी. कुत्री म्हणे, मूर्ख हो, मी सांगू बाहेर जाऊ नका, हे जग वाईट आहे. त्यात एक पिल्लू माझ्यासारखं होतं. ते म्हणे, आई जग वाईट नाही. 1000 रुपयाचा हार आमच्या गळ्यात टाकतात, जिकडे चालतो तिकडे फुलं. लग्नात फटाके नसतात, एवढे फटाके फोडतात. ते कुत्र बोले कुत्रीशी, आई मजा आहे आमची. मग कुत्री म्हणे, तुमचे हाल केले कोण? त्यावेळेस ते पिल्लू बोललं, म्हणे आई आपल्याच जातीत काही कुत्रे बदमाश आहेत म्हणे. लक्ष देऊ नये. आपणा घात करू, शत्रू झालो मी दावेदारू. तू तव कृपेचा सागरू, तरी पार तुका म्हणे. साधू म्हणजे कोण? आई मुक्ताबाई सांगतात. संत तोची जाना जगी, दया क्षमा जगी. आई मुक्ताबाई सांगतात, दया समाजाचे अंगी, त्यांना साधू म्हणा. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, बंका महाराज, संताजी महाराज, सेना महाराज, रोहिदास महाराज, जनाबाई, बैनाबाई, सकूबाई, मीराबाई, वामनभाऊ बाबा, भगवान बाबा, भीमशिव बाबा, हे सगळे साधू या मार्गानं गेले. खरं सांगा, कोणाचं वैर केलं? ज्याईनं वैर केलं त्याईचंही वैर नाही केलं ते साधू. मग बोलणं समजते ना सगळेले. तुमचा जिल्हा मग माया बुलढाणाचा आहे, काहून नाही समजणार?
फक्त तुम्ही या टोकावर आहे, मी त्या टोकावर आहे. जळगाव जामोद 10 किलोमीटरवर MP आम्हाला बरानपूर. हां, तुम्ही इकड्या कोपऱ्यात, आपण एकाच जिल्ह्यातले आहे. समजून नाही तर काय, तर जरासा फरक आहे भाषेत. तुमचा भाग जरा स्टँडर्ड आहे, तुम्ही घाटावर आहे, आम्ही खाली आहोत. आमच्याकडे डालडा वाढतात, तुमच्याकडे तूप. नाही, खरं बोलतो मी. तुमची वाड्याची पद्धत गिलासानं, आमची गिलासानं चाळ्या. तुमच्याकडे एवढी वाटी, चम्मच, हां, असे उंदीर मुतल्यासारखं. हां, मग असा फरक असते. आपलेच आपण आहे, कायचे स्टँडर्ड बापू, आपण सगळे सारखेच आहे. आपला जिल्हा असाच आहे. लक्ष द्या बापू, मला जरा घाई घाई बोलायचं आहे आता. हा, पटपट बोलतो. कुठलं घालतो आपण काही माहित नाही. लक्ष. हा, संत दया क्षमा ज्याचे अंगी. जेवढ्या संत लोकांची मी नावं घेतली, यातल्या कोण्या साधूनं कोणाचं वैर केलं महाराज? ज्ञानोबा रायांच्या झोडीमध्ये शेण कालवलं. बाबा वैर आहे. 7 वर्षाच्या मुक्ताई, तिने देवाची आई, गल्लीत मारलं, केलं वैर. नाथ बाबाच्या अंगावर थुकला, प्रसाद देऊन मुक्त केला. यवने अंगावरी तुमकला, यवने अंगावरी तुमकला, अंगावरी तुमकला, अंगावरी तुमकला. पहिले शेतकरी शेतात गेला आणि बटन दाबलं की धारणा ये. मोटर धारणा फेके, बादलीत पाणी घेन, त्यात शेण कालोय आणि मग सोडे. आणि सोडलं की ते पाणी फुटबॉल जोड जाये आणि मग तो बटन दाबेन, मग ते मोटरकडे घुं घुं घुं. ह, पहिले आमच्याकडे तशाच मोटरी होत्या. आता नाही, आता आमच्यात तसंच व्हायलाय. बुवाच्या मनात आलं की याच्या ओठातून बाहेर निघते. हे माऊलीची कृपा आहे आमच्यावर. लक्ष द्या बापू, पटपट बोलतो जरासा. अंगावर थुकला तरी राग नाही केला. जगद्गुरु तुकोबारायांना चालू कीर्तनात मारलं. मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले, त्याचे हात दाबून दिले. तुम्ही मारून पहा बरं आम्हाला. दाबूनच देऊ. हा, मग लक्ष द्यावं. म्हणून त्याचे मंदिरं झाले. आमचे कोणी थळगी बांधणार नाही. हा फरक आहे. त्याच्या पुण्यतिथ्या गावागावात होतात. ते तसे वागले, त्याच्या आरत्या झाल्या. प्रत्येकाच्या हृदयात साधू बसले. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची चकार लावून तोच साधू. आम्हाला तर साऊंडनं शिट्टी मारली की राग येते. आजचा साऊंड चांगला आहे, टाळी वाजवा त्याच्यासाठी. हो, या हॉलमध्ये साऊंड लावणं सोपा नाही म्हटलं. हा, याच्यात साऊंड लावलं कुंग 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 कुंग. आपल्या महाराजांच्या दिंडीतही याच, आमची सोपान दादाच्या दिंडीमध्ये यायचं साऊंड फुकट असते, विनामूल्य सेवा. 1 रुपयाची घेणदेण नसते. माय कीर्तन होतं, आहे का तुझे लक्ष? पंढरपुरातल्या मुक्कामावर. पण देवानं करून होतं दिलं मला. मीनं विना घेतला आणि पाणी चालू झालं. लक्ष देऊन ऐका बापू. मला थोडक्यात सांगतो.
कधीच कोणाचं वैर नाही केलं, मारणाऱ्याचंही नाही. म्हणून त्यांचे सोहळे ते साधू आहेत. साधू आहेत म्हणून ते उपदेश करतात. उपदेश कोणाला करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 2 घागरी उबड्या मारल्या. उबड्या म्हणतात की पालथ्या म्हणतात. हा, एका घागरीवर 7ची मोटर लावली आणि एका घागरीवर 5ची लावली. कोणती न भरींद्रे बाळा? हा, कोणी बोल ना, तूच सांग. 7ची. वा.